21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी आयोजित आढावा बैठकीत पिण्यासाठी पाणी नाही, काम निकृष्ट झालंय. ठेकेदार आणि ग्रामसेवक यांच्यात संवाद होत नाही. अशा अनेक जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा गावगावच्या नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर चांगलाच पाढा वाचला. त्यामुळे तालुक्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी आमदार अमोल खताळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, कपिल पवार, दिलीप शिंदे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची हजेरी होती. विहीर चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही. सर्व्हेप्रमाणे काम झालं नसून दुसरीकडे काम गेलंय, अशा व्यथा कुरकुंडी येथील महिलांनी मांडल्यात. आज गावाला पिण्यासाठी पाणी नाही. बिरेवाडी येथील जलजीवन योजना बंद आहे. वडगाव लांडगा येथील देखील योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. अंभोरेत देखील योजनेचा बोजवार उडालाय. विहिरीसह मोटार देखील गायब आहे. घारगावचं काम अवघे 30 ते 35% झालंय. विहिरीच्या खोलीकरणासह टाकीचं काम देखील बाकी आहे. नांदूर खंदरमाळ येथील योजनेचा बोजवार उडालाय. ठेकेदार कुणाचं ऐकत नाही. पठार भागावरील डोळासणे गावात देखील गेली काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई आहे. प्यायला पाणी नसून महिलांना कोसो मैल दूर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावं लागतंय, अशा व्यथा महिलांनी मांडल्यात. कोठे खुर्द येथील योजनेचं काम अर्धवट स्थितीत आहे. याकडे देखील कुणीच लक्ष देत नाही. हिवरगाव पावसा येथील योजनेचं कामही अर्धवट आहे. अकलापूर येथील लहू आभाळे यांनी सांगितलंय, अकलापूर, आभाळवाडी, शेळकेवाडी या संपूर्ण भागात जलजीवन मिशन योजनेचं मोठं काम सुरू आहे. या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. 14/4/22 आणि 20/9/22 पासून पेयजल आपली जी आता जलजीवनची योजना आहे 60% काम पूर्ण झालंय. त्याच्यामध्ये उंच टाकी, दाब नलिका, एचडीएफसीचे पाईप्स सगळं काम अजून बाकी आहे. आणि जे जुन्या योजना झाल्या त्याच्याबद्दल तक्रार अर्ज केला होता आपल्याकडे. आपण चौकशी नेमली. या सगळ्या जुन्या योजनेला भारत पेयजल योजना होती, राष्ट्रीय पेयजल योजना होती, त्याला जुन्या पाईपला हे नवीन कनेक्शन जोडले आणि बिलं काढले गेले. या गावात अतिशय वाईट अवस्था आहे. जी योजना ताब्यात बॉडीने घेतली, ग्रामसेवक लोकांनी ताब्यात घेतली नाही आणि भ्रष्टाचार चालू सगळा. जो वटाटा आणि दिवाळी हे सगळे ठेकेदार नावाचे प्रत्येकाचे माणसं असून त्यांनी सगळा नाश केलेला आमच्या गावाचा. तरी त्याची सखोल चौकशी करून आम्हाला 4 पाणी पुरवठा असली काही पाणी मिळत नाही आम्हाला. धनापुरीमध्ये जो सब टँक या ठिकाणी बांधायचा आहे. सब टँकची जागा या ठिकाणी 16 वर्किंग सर्वे करून जे निश्चित झालेले आहे, त्या 16 वर्किंग सर्वेच्या नियोजनातून महाराष्ट्र शासनाची जागा या ठिकाणी नियोजित केलेली आहे. त्याच्यामुळे तहसील कार्यालयाची या ठिकाणी नियोजित करून सगळा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी पाठवलेला आहे. कृपया साहेब या ठिकाणी 658 नाही पण सर नाही बऱ्याच दिवसापासून 1 वर्षापासून टेबलवर आहे सर. नाही पण सर यायला पाहिजे ना. सर ते कसं आहे काम घेतलंय कातुरीने, त्याला लावले 50 ठेकेदार. रातचं माणसं झोपले का तेवढा बरोबर उचलायचा. अख्खी हायवेला पाईपलाईन साहेब आमची विनंती आहे. जलजीवन अधिकाऱ्याला पत्र दिलंय का तुम्ही सायपत जर येण्याच्या वेळी उद्या नीट करून देणार नाही. हे म्हणले नाही माहिती महाराज नाही भाऊ पाणी. हे म्हणले 1 नंबर पाण्यात दिला अमरातून. आता उद्या नीट झाली तर निघणारच नाही. जी चौकशी करायची ती 100% केलीच पाहिजे, याच्या विरोधात मी नाही. आणि जी सायपनचं या ठिकाणी तात्याने जे मांडलं, जी नवीन या ठिकाणी जलजीवनची सायपन झालेली ही हायवे सोडून या ठिकाणी झालेली आहे. सोडून नाहीये. 1 मिनिट कोण अधिकारी नाही. हायवे सोडून नाही. मला बोलू दे ना. तुम्ही इथं प्रयत्न करू नका. नाही असं नाही. पालकमंत्री सर्व नाही पालकमंत्री महोदय सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री माझी भूमिका तर लोकांपर्यंत साहेबांपर्यंत गेली पाहिजे ना. परिस्थिती अशीच आहे. आज निमून गावामध्ये वाड्यावस्त्यांवर जी पाईपलाईन अपेक्षित होती
70 किलोमीटर होती, पण यांनी 22 किलोमीटरचा आराखडा करून पाठवून दिला आणि पाईपाचे आम्ही थांबवली होती साहेब योजना, जवळजवळ 1 वर्षभर योजना थांबवली. या साहेबांनी आणि त्या पेटे मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही योजना करून घ्या. आता पाईप गाडले, घरं एका साईडला आहेत, पाईप एका साईडला गाडले. आता परिस्थिती अशी आहे, हायड्रोलिक टेस्टिंग यांनी केलीच नाही. आणि जर पाणी नळाचं सोडून बघितलं टाकीचं, एका टाकीवरून टाकी खाली आणि पाईप वर अशी परिस्थिती, पाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी. साहेब याची रिकव्हरी या अधिकाऱ्याकडून आणि या ठेकेदाराकडून व्हायला पाहिजे साहेब. 10 कोटी रुपयाची पाईपलाईन केली यांनी, पण पाण्याचा थेंब तिथे निघायला तयार नाही. आज विहिरीचं काम अजून झालेलंच नाही, त्यांचे हँडओव्हर करण्याची फार घाई चालू आहे. पण म्हटलं कोटे खुर्दमध्ये विहिरीचं कामच झालं नाही अजून, आणि 7 किलोमीटरचं जवळजवळ योजना अजून कमी आहे. बऱ्याच लोकांना योजनाच गेलेली नाही, पाईपलाईनच कमी आहे 7 किलोमीटर. आम्ही वाडीमध्ये करून घेतलंय, विहिरीचं काम पण वाडीमध्ये करून घेतलंय. त्याला पंपिंग स्टेशन पण नाही आहे, आणि टाकीचं काम झालंय पूर्ण, मेन लाईन पूर्ण झाली, पण डिस्ट्रीब्युशन लाईन अजून पूर्ण आहे. आणि हँडओव्हरची फार घाई चालू आहे सध्या. पाण्याची टाकी हिरेवाडी, चिंचेवाडी आणि जांभूळवाडी अशा 3 ठिकाणी पाहिजे होती. चिंचेवाडीला जुन्याच टाकीमध्ये पाणी सोडलेलं आहे, जांभूळवाडीला पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, आणि हिरेवाडी या ठिकाणी जी पाण्याची टाकी होती, जुनी टाकी होती, ती पाळली, तिचं निर्लेपन सुद्धा झालेलं नाही. यांनी पाडून टाकली, ते पाळल्यानं ते रॉ मटेरियल पुढे टाकलं याची सुद्धा यांना माहिती नाही. जर असं असेल तर यांनी ग्रामसेवक बोलून घ्यावा, ते तर तुम्ही काय केलं पाण्याची टाकी पाडून, आणि आता हे सांगतात तर पाण्याच्या टाकीला जागा देत नाही. ती जुनी पाण्याची टाकी होती साहेब, त्या ठिकाणी 2 गुंठे जागा बक्षीसपत्र करून घेतलेली आहे. मग ती पाण्याची टाकी तुम्ही पाडली, ती कोणाला ग्रामपंचायतचं काय विचारलं नाही, निर्लेपन का केलं नाही. हे आपल्या तालुक्याचं शेवटचं टोकाचं गाव आहे, डोंगरदऱ्यातलं गाव आहे. गेल्या वर्षी तर तिथं गेल्या वर्षी सुद्धा पाण्याची खूप टंचाई होती. नाही सर, अजून टाकी 2 टाक्या उभ्या राहिलेल्या नाहीत. 70% काम कसं झाले, ज्या पाईपलाईन जोडल्या त्या पण पूर्ण केल्या नाहीत. ते लिहून देतील 70% काही करतील, पण प्रत्यक्षात आम्ही तिथे आहोत ना. म्हणजे आज जर 70% झाले तर आज पाणी तिथे प्यायला नाहीये. हे जे आम्हाला सांगतात म्हणून ते व्हेरीफाय करतो आपण. हो करेक्ट सर, आमचं म्हणणं आहे की 40% काम झालं, 40% काम झाले. साहेब उमरी बाळापूरला लागण जवळ पाणी, भरपूर पाणी, पण सगळं खारट आणि मोचाळे, आणि जलजीवनचं काम बंद आहे आमचं. पूर्ण जी म्हणजे नदीवरून जी आमच्या टाक्या, पाण्याच्या टाक्यांपर्यंत लाईन आलेली, पाण्याच्या टाक्यांपासून जे नळ कनेक्शनसाठी पाईपलाईन काढली, त्या पण पाईपलाईन कायम फुटत आहे. सर्व पाईपलाईनचंच काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, ते टिकूनच नाही राहिले. ते साखरीमध्ये पंप हाऊस बांधलेलं नाही, ऍक्च्युअली ते पाणी साठलेलं विहिरीपासून, त्याची खोलीकरण झालेली नाही. मी वारंवार त्यांना पण सांगितलं, साहेबांना पण सांगितलं का ते लवकर पूर्ण हो. आता नळ कनेक्शन द्यायचेच आहे, परंतु सगळ्या खात्यातून रुपयाचा आढावा घेत असताना ही भूमिका मांडलेली अधिकाऱ्यांसमोर की सरकार महायुतीचं आहे, आणि महायुतीच्या या सरकारमध्ये जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत, छोटा पदाधिकारी असतात, त्याचा सन्मान राहायला पाहिजे ही त्याच्यामध्ये. आणि तालुक्याचे जे महायुतीचे आमदार आहेत, सगळ्या आमदारांच्या सहकार्याने आणि त्या आमदारांच्या मार्गदर्शनाखालीच तुमच्या तालुक्यात तुम्ही काम केलं पाहिजे अशी त्या सूचना खातेप्रमुखांना दिल्या. तुमच्या तालुक्याच्या सगळ्यांकडे सांगून टाकतो की आमदार महोदयांच्या, खताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना विचारून प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे या निमित्ताने मी आता काही जुन्या लोकांच्या सवयी आहेत ते बोलत नाही, तर हे परिवर्तन कोणा मान्य अपेक्षितच नव्हतं. आणि त्या पद्धतीने काही अधिकाऱ्यांचे सगळे आज प्राप्त झालेले आहेत. दोनच्या डेप्युटीजीने नवीन कार्यक्रमात आहे, कार्यकर्ता व्यवसाय असे निष्ठाने एबीसीच्या डेप्युटीजीने त्यांचाही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. काही तलाठी ग्रामसेवक अजूनही त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये बदल करायला तयार नाही. त्या घोड्यावाडीचा एवढा मोठा इशू मुरमाचा होता, पुढे गेला बोलून झाला. 2-3 कामांनी पट्टा असं काही बोलून उत्तर केला पुढे.
हे सगळं एकूण तात्पर्य काय आहे की एकूण आपली मानसिकता खरं बदलण्याची गरज आहे सगळ्या समाजाच्या अधिकाऱ्यांनी. तो काम शहरापासून डेप्युटी इंजिनियरपासून तर लाईन स्टाफपासून सगळ्याच इथे कोणाच्या विरुद्ध व्यक्तिगत दोषारोप देऊ, कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला व्यक्तिगत त्याला दोष देऊ, विनाकारण त्याला त्रास देण्याची भूमिका शासन अजिबात नाही. 50% जर लोक उद्योगी असतील पण त्याचा 90% लोकांना दोष देऊन जाणार. शेवटी प्रशासन हे आम्ही राज्यकर्ते या सगळ्यांना त्याचे 2 जागा आहेत. दोन्ही सारखे समोराने पुढे गेले पाहिजे. आणि मला वाटतं आजच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आपण संधी दिली. मी आता अधिवेशन झाल्यानंतर मी सूचना केलेली आहे. एक 2-3 दिवस 4 दिवस तालुक्यात दौरा करा, सगळ्या अधिकारी बरोबर घेऊन फिरा, त्यातून गावाच्या अडचणी समजतील, लोकांना मोकळं बोलूनच काय बोलतात. काही ठिकाणी अडचणी निर्माण होती त्याची काही चिंता करू नका. आपण लोकांच्या चर्चा केलं पाहिजे. आपल्याला मंत्रीची बोलू जे काही सगळ्या मंत्रीचे लोक होते ते दलाल होते. त्यामुळे काय अवस्था झालेली आहे तालुक्याची ही सांगितली गरज नाही. मी आता वापर चांगलं तुमच्या नावावर होतो ठराविक कोणत्याची वापर जर संदर्भाचे काम ठराविक लोक आहे त्याचा मला घेतलाच नाही. मी आरोग्याने सांगितलं तालुक्याच्या आवाज होता कुठं बंदायला पाहिजे, कुठं काय पाहिजे, कुठं पाहिजे आणायची भोजापूरच्या काही चिंता करू नका. भोजापूरला तुम्हाला कधी इकडून पाणी म्हणणं इकडून म्हणण्याची जबाबदारी माझ्या भोजापूर असेल, सातपूरला सुद्धा आता पाणी मिळवण्यात सातपूर पूर्णतः दुष्काळमुक्त करण्यासाठी त्या दौऱ्यामध्ये हे सूचना दिलेल्या आहेत की जो मूळ ठेकेदार असेल तो आणि त्याचा जो सबमिट केलेला जो कॉन्ट्रॅक्ट असेल ते तुम्हाला दिला असेल जॉईंट व्हेंचरचं नाव घ्यायचं ते लोक आले पाहिजे. म्हणजे मग हा जेव्हा ढकलला तो जेव्हा ढकली ती भांगण ठेवू. त्याकरता मी जिल्हा परिषदेच्या सीओला मी सूचना देतो तात्काळ संदर्भात कारवाई करायला. हा जनतेचा पैसा आहे, कोणत्या अधिकाऱ्यांचा नाही. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेची कामं चांगली करून घ्या. अधिवेशन संपल्यावर आमदार अमोल खताळ यांना तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा करायला सांगितलाय. त्यांच्याबरोबर सर्व अधिकारी असणार आहेत. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेच्या कामांची काय स्थिती आहे हे समजणार आहे. तर ठेकेदार काम करतायत की नाही या सर्वांचा आढावा घेतला जाणार आहे, अशी ही माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरं आहे. कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक. श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.